तळोबा, लग्न झाल्यापासून मी तुला खूप खूप मिस करते. विक्रमने तर एकदा बोलूनही दाखवलं होतं. तुला जेव्हा जेव्हा तळोबाची आठवण येईल तेव्हा माझ्या खांद्यावर डोकं ठेव. विक्रम, तळोबा मला हवा होता ना, अगदी तसाच साथीदार तू मला दिलास. खूप खुश आहे मी त्याच्याबरोबर. हेच तुला सांगायला आले. आणि आता माझी अजून एक इच्छा आहे. प्लीज तीही पूर्ण कर. बाबांना लवकर परत घेऊन ये. त्यानंतर मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही. प्लीज तळोबा, आम्हाला सगळ्यांना बाबांची खूप गरज आहे. दादूंना, मला, साक्षीला आणि सगळ्यात जास्त आईला. प्लीज तळोबा, बाबांना प्लीज लवकर परत घेऊन ये. आणशील ना? ठीक आहे, तुम्ही एक काम करा, त्या डबल मर्डर केसची फाईल बघा, त्यातले डिटेल्स मला सांगा लगेच. ओके साहेब. साहेब, तो राज सारखं पोटात दुखतोय म्हणून नाटक करतोय. काय? अहो, गेले 2-3 दिवस हेच बोलतोय तो. तुम्हाला कसं कळलं तो नाटक करतोय ते? तुम्ही डॉक्टर आहात? सगळे आरोपी असंच बोलतात ना. शट अप. तुम्हाला माहिती आहे ना तो कोण आहे ते? माफीचा साक्षीदार आहे तो. त्याच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं ना तर आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. पोलीस डिपार्टमेंटची बदनामी होईल ती वेगळीच. आता असे शुंभासारखे उभे काय राहिलात? चला बघूया काय झालंय ते. राज, हवालदार लवकर या. हो. राज, राज, काय होतंय? हळू हळू हळू. काय होतंय तुला, सांग मला. बरं झालं, खूप पोटात. अरे, तुमच्या हवालदारांना कधीपासून सांगतोय पण मी ऐकूनच. कधीपासून दुखते तुझ्या पोटात? राज, कधीपासून दुखते तुझ्या पोटात? 2-3 दिवस झाले. खूप त्रास होतोय. भीती वाटते बघा सर. प्लीज काहीतरी करा. हो हो, हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी डॉक्टरांना बोलवून घेतो. आपण चेकअप करून घेऊया. ओके? हवालदार, ताबडतोब डॉक्टर राजपूत यांना फोन करा. हो साहेब. रिलॅक्स राज, डॉक्टरांना बोलवलं. देव, श्राऊ, देव बस ना, खूप गप्पा मारूया. बस. काय झालं, असे का पाहताय? काही नाही ग, खूप गोड दिसतेस तू. थँक्यू. पण देऊ, तू इकडे आल्याचा जसा आम्हाला आनंद झालाय ना तसाच विक्रमचा राग आलाय. हं? का? विक्रमचा राग का आलाय? बघितलंस, विक्रम बद्दल जरा सुद्धा बोललीस ना केवढा राग आला बहिला. साक्षी प्लीज मस्करी नको. शाव, तू मला सांग, विक्रमचा राग का आलाय? अगं, घरी एवढी सुंदर बायको असताना तो असा बाहेर गावी तुला सोडून कसा काय गेला? म्हणजे तसं काम महत्वाचंच होतं ना. असणारच ना, नाहीतर विक्रमला तू कधी सोडलंच नसतंस. देऊ, विक्रम बाहेर गावी गेला म्हणून तुला आमची आठवण आली ना?
नाही नाही, खरंच नाही. म्हणजे आम्हाला दोघांनाही तुमची आठवण येत असते आणि खरं तर आम्ही दोघंही येणार होतो. पण त्याला अचानक बाहेरगावी जावं लागलं, म्हणून मग मी म्हटलं की मीच इथे येऊन जरा राहून जाईन. ठीक आहे ठीक आहे. देऊ, ही तर तुझ्या संसाराची सुरुवात आहे ग. नाही, विक्रम जर असा सारखा सारखा बाहेरगावी जात राहिला तर तुला त्रास नाही होणार? विक्रम सारखा सारखा बाहेरगावी का जाईल? आणि तो जरी बाहेरगावी गेला ना तरी मला त्रास वगैरे काही होणार नाही. मी इथे येऊन राहीन ना. बरं देऊ, तुमच्या नवीन घरी तुला ऍडजस्ट होताना काही नाही श्राव, काहीच त्रास नाही झाला. नाही, म्हणजे मला मॉम असं म्हणाले की तुमचं घर थोडं छोटं आहे आणि पाणी सुद्धा बाहेरून आणावं लागतं. पाणी आणायला बाहेर जावं लागतं, पण विक्रमही बरोबर असतो ना, मग त्याचा त्रास नाही होत. म्हणजे देऊ, विक्रम तुला प्रत्येक गोष्टीत मदत करतो? हो, सारखी लुडबुड करत असतो. खरं सांगू श्राव, लग्नानंतरच्या ना माझ्या अशा खूप काही अपेक्षा नव्हत्याच. श्रीमंतीपेक्षाही माझा संसार कसा सुखी होईल याचाच मी कायम विचार करत राहिले. आणि म्हणूनच आज विक्रम बरोबर लग्न झाल्यावर मी खरंच खूप खुश आहे. कोणत्या घरात राहते किंवा विक्रम किती पैसे कमावतोय यापेक्षाही विक्रम माझ्या बरोबर आहे याचाच मला जास्त आनंद आहे. आणि हा आनंद कायम माझ्या आयुष्यात राहावा हीच इच्छा आहे. तळोबा, देव आत्ता जशी सुखात आहे तशीच आयुष्यभर राहू दे. श्वास घे, सोड. मला वाटतं अपेंडिक्स असण्याची शक्यता आहे. यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. हो, आय सी. हवालदार, बोला साहेब. ॲम्ब्युलन्स बोलवा. ठीक आहे. काळजी करू नकोस राज, तुझ्यावर प्रॉपर ट्रीटमेंट होईल. ही जबाबदारी आमची. रिलॅक्स. स्ट्रायकर, आपल्या फक्त 4 सोंगट्यावरती आहेत. तू शांत राहा. त्या पट्टी जवळची आहे ना ती पहिली घे. स्ट्रायकर, कसला विचार करतोयस? अरे त्या पट्टी जवळची घे ना, नाहीतर या उभ्या आडव्या पण घेता येतील 2 तुला. स्ट्रायकर, काय केलंयस हे तू? अरे त्यांच्या सोंगट्या घालवल्या आहेत.
स्ट्रायकर, मला ना कधी कधी तुझा गेमच कळत नाही. म्हणून तर मी स्ट्रायकर आहे. मला समोरच्या सोंगटीवर हुकूमत गाजवायला आवडते. स्ट्रायकर, तुला जरी सगळ्या गोष्टींवरती हक्क गाजवायला आवडत असला ना, तरी सगळ्या सोंगट्या आपल्या नसतात. समजलं? मला ती लाल क्वीन क्वीन तिला अचूक टिपायला आवडतं. त्यांच्या सोंगट्यांची मला काळजी नसते. मला काळजी असते फक्त माझ्या सोंगट्यांची. स्ट्रायकर, मॅडच तू. तुला सांगून ना काहीही उपयोग नाहीये. हॅलो, हां काय? हां ठीक आहे. स्ट्रायकर, एक गुड न्यूज आहे. थांब, आधी मला त्या क्वीनला घेऊ दे. अरे तोपर्यंत बराच उशीर होईल. पोलीस राजला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेत. कसला विचार करतोय? आता खरा गेम सुरू झाला. काळजी वाटते म्हणून विचारते. साईमा, काहीही बोलायची गरज नाहीये. तुमचं दुःख मला कळतंय. एक नाही तर 3 मुलं आहेत तुम्हाला, पण तरी सुद्धा या घरामध्ये एक उदास शांतता आहे. आधी नीलराजे घर सोडून गेले आणि आता विक्रमादित्य. घरामध्ये प्रियदर्शिनी असून सुद्धा तुम्हाला नातू नाही देऊ शकली. एका आईच्या मनावर काय आघात होत असतील कळतंय मला. आमच्या मनातील भावना कोणाला तरी कळतायत हे ऐकून खूप बरं वाटलं नताशा. पण असा किती दिवस तुम्ही विचार करत बसणार आहात? म्हणूनच आजकाल मरणाचे विचार आमच्या मनात येत आहेत. प्लीज साईमा, असं नका बोलू. आमचं आतापर्यंतचं दुःख तुम्हाला माहितीच आहे. त्यात आता विक्रमादित्यांची भर पडलेली आहे. नताशा, आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते. मग तुम्ही त्यांना घरी का नाही बोलावत? आम्ही तसा प्रयत्न केला ना तरी रणवीर राजे त्याला परवानगी देणार नाहीत. नताशा, आता आमचं दुःख तुम्हीच कमी करू शकाल. बोला ना साईमा, तुमच्यासाठी काहीही करायची तयारी आहे माझी. नताशा,
आमचे विक्रमादित्य कुठे असतात, कसे जगतात, त्यांचा नवीन संसार कसा सुरू आहे, एकदा तुम्ही स्वतः पाहून या आणि आम्हाला सांगा. साईमा, हाच तर फरक आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये. तुमची मुलं घर सोडून गेली, पण तरीही तुमचा जीव अजून त्यांच्यामध्येच गुंतलाय. पण तुम्ही आता काळजी करू नका. तुम्ही सोपवलेल्या कामाची जबाबदारी मी घेतली आहे. मी स्वतः ते करीन. तुम्ही निश्चिंत राहा. येऊ मी. काळजी घ्या. गेम चोख वाजला पाहिजे रे. लक्ष ठेव. गाडी आली रे. पायऱ्या चढता चढता गोळी घाल रे त्याला. Position! Come on! Come on! Striker! Shot!
राज हात पकडा.